अकारण करुणावर्णालय परब्रह्मचिन्मूर्ती सच्चिदानंद घन आनंदकंद भगवान परमात्मा श्रीकृष्णचंद्रांच्या अतिदिव्य कथेमध्ये प्रभमान झालेले महात्मा शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला वर्णन करतात, राजन, भगवान परमात्मा अत्यंत दयालू आहे. भगवंताची अनन्य भावानं भक्ती करणाऱ्या भक्तांवर भगवान विशेष स्नेह करतो. भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी फक्त त्याच्या चरणी अनन्य भावानं शरणागती स्वीकारून त्याची भक्ती साधकानं अनन्य भावानं केली तर भगवान परमात्मा कुठलाही तो साधक असो, कुठलाही भक्त असो, स्त्री असो, पुरुष असो, शूद्र असो, ब्राह्मण असो, त्याच्यावर तो कृपा केल्याशिवाय राहत नाही. भगवंताला अनन्य भावानं शरण गेलं पाहिजे. ही प्रभूंची शरणागती कशी करावी? शरणागती करायची म्हणजे काय करायचं? शरणागती करायची म्हणजे आपल्या मनामध्ये कसा भाव असला पाहिजे, आपल्या मनाची अवस्था कशी असली पाहिजे. भक्ती ही भगवंताच्या दिशेनं प्रवाहित होणारी आपली रसमय वृत्ती आहे. धृतस्य भगवत धर्मात धारावाहिकतांगता सर्वेशे मनसो वृत्ती भक्तिरित्य विधीयते असं पंडित मधुसूदन सरस्वतींनी म्हटलेलं आहे. भगवंताचं नुसतं नाम ऐकलं, भगवंताची नुसती कथा ऐकली, भगवंताचं चरित्र ऐकलं, त्याच्या गुणांचं वर्णन ऐकलं की आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीचा तरल प्रवाह त्याच्या दिशेनं वाहू लागतो. सूर्यकांत नावाचा मणी असतो, त्या मण्यावर सूर्यप्रकाश पडला की त्या मण्यातून पाणी निघायला लागतं, तो मणी द्रवीभूत होऊ लागतो. तसं भगवंताच्या चरित्र लीला गुण संकीर्तनानं, त्याच्या स्मरणानं, त्याच्या श्रवणानं आपल्या अंतःकरणाची त्याच्या दिशेनं अखंड वाहणारी वृत्ती त्याला भक्ती असं म्हटलेलं आहे. विजातीय वृत्तीचा प्रवाह खंड होतो आणि सजातीय वृत्तीचा प्रवाह वाढतो. विजातीय वृत्ती याचा अर्थ काय? परमात्मा सोडून, आत्मपदार्थ सोडून बाकीचं जे काही आहे ना अनात्म, त्या अनात्माकडे जाणारी वृत्ती ही परमात्मा प्राप्तीसाठी विजातीय वृत्ती आहे. देवाला सोडून अन्यत्र जाणारी वृत्ती विजातीय वृत्ती आहे. सजातीय वृत्ती पाहिजे. भगवंताच्याकडे धारावाही वाहणारी ही वृत्ती आहे, हिला भक्ती असं म्हणतात. अखंड तैल धारावत अशी ती वृत्ती. मी बोलून गेलो परवा, तेलाची धार जशी आपण एखाद्या भांड्यात तेल ओतायला लागलो तर ती अखंड पडते.
तशी आपल्या मनाची वृत्ती सुद्धा अखंडतेनं त्याच्याकडे वाहिली पाहिजे. काही काळ वृत्ती तिकडे वाहिली, काही काळ संसाराकडे वाहिली, काही काळ पुन्हा तिकडे वाहिली. याच्यामध्ये अखंडता नाही आहे. एक प्रसंग आठवला मला. ते अष्टावक्र मुनी महाराज जनकांच्या दरबारात आले. अष्टावक्र म्हणजे 8 ठिकाणी वाकडे होते. ते अष्टावक्र मुनी जनकाच्या दरबारात आले आणि त्यांना आलेलं पाहिल्याबरोबर जनकाच्या दरबारातले अनेक लोक हसू लागले. अष्टावक्र मुनी सुद्धा हसू लागले. आता लोक त्यांच्याकडे 8 ठिकाणी वाकडे म्हणून पाहून हसत होते. कोणाचं व्यंग असलं तर बहुतेक बऱ्याच लोकांना हसू येतं, पण हे असं उपयोगाचं नाही. कुणाच्या व्यंगावर हसणे बरं नाही. अष्टावक्र मुनी हसू लागले आणि त्यांनी म्हटलं, जनका, मला वाटलं तुझी सभा ब्रह्मनिष्ठांची आहे, पण तुझी सगळी सभा म्हणे चर्मकारांचीच आहे. चर्मकारांची म्हणजे अरे बाहेरच्या चामडीला पाहून हसणारे हे तुझे सगळे तुझ्या दरबारातले लोक आहेत. चर्मकार नाही तर काय. अरे बाहेरचं शरीर कसं आहे याकडे आत्मज्ञानी महात्मे पाहत नाही. बाहेरून शरीर कसं का असे ना, अंतरात्मा प्रत्येकाचा एकच आहे, परमात्मा स्वरूप. हृद्देशे अर्जुन तिष्ठती, सगळ्यांच्या अंतरंगात भगवान निवास करतात. शरीर बाहेरचं कसं का असे ना. मग जनकांनी अष्टावक्र मुनींची क्षमा याचना केली आणि अष्टावक्र गीता सांगू लागले. अष्टावक्र मुनी ते सांगत असताना आता जनक काही सामान्य नव्हते, विदेहराज परमज्ञानी आहेत, वैरागी. मग त्यांच्याबरोबर पुष्कळ संन्यासी यती हे सगळे ऐकायला बसले. अष्टावक्र मुनी जनकाकडे पाहून सांगत असत, म्हणून त्या सगळ्या संन्याशांनी आक्षेप घेतला अष्टावक्र मुनींना की तुम्ही पक्षपात करता. म्हणले आमच्याकडे पाहत पण नाही, जनकांच्याकडेच पाहून सांगता भागवत. अष्टावक्र मुनी बोलले नाही. 4-8 दिवस गेले आणि एके दिवशी त्यांचा पाठ सुरू असताना अष्टावक्र मुनींनी आधी सांगून ठेवलं होतं, जनकाच्या दूतांना की पाठ सुरू झाला, ऐन रंगात पाठ आला की इकडे या सगळ्या संन्याशांच्या झोपड्याला आग लावायची. सगळ्यांच्या झोपड्यांना आग लावली आणि ओरडत आले दूत. ते झोपड्या आग लागली, पेटल्या, झोपड्या पेटल्या. संन्याशी सगळे उठून पळाले झोपड्या विझवायला. पुन्हा 2-4 दिवस गेले आणि पाठ सुरू असताना जनकांच्या महालाला एका आग लावली. यांच्या सांगण्यावर सगळे ओरडायला लागले, महालाला आग लागली, महालाला आग लागली. जनकांच्या कानाजवळ एका दूताने येऊन सांगितलं, महाराज आपला महाल पेटला. त्यानं म्हटलं, पेटे नका, जळे नका. महाल जळाला म्हणून काय होईल? नाशिवंत वस्तू कधीतरी नाशच होणार आहे. महाराज जनक आपलं असं नाही सोडत नाहीये, पाठ तसंच सुरू आहे.
अष्टावक्र मुनी त्या संन्याशाला म्हटलं, जनकांच्याकडे पाहून मी पाठ का सांगतो त्याचं कारण हे, तुम्ही सगळे सर्वसंग परित्याग केलेला म्हणता, भगववस्थ परिधान केलेलं आहे, कशाचा संग्रह करायचा नाही, आणि असं असताना वैराग्य तुम्हाला नितांत गरजेचं असताना तुम्ही तुमच्या झोपड्यांची आग विझवायला पळालात पाठ सोडून, आणि महाराज जनकांचा एवढा बहुमूल्य महाल तो जळतोय, पण महाराज जनक आपल्या जागचे हल्ले नाहीत. हे अंतर आहे. सर्वेशे मनसोवृत्ती, आपल्या मनाची वृत्ती भगवंताच्याकडे प्रवाहीपणानं वाहिली पाहिजे, आणि अखंडपणानं. मग ही अखंडपणानं राहावी यासाठी काय करावं? त्यासाठी भक्तिशास्त्रामध्ये सांगितलंय, 6 प्रकारची शरणागती आपण परमेश्वराची स्वीकारली पाहिजे. 6 प्रकार शरणागतीचे. पहिला प्रकार आहे अनुकूलस्य संकल्पः. अनुकूलस्य संकल्पः, जे आपल्या प्रभूंना आवडत आहे त्याचा संकल्प करणं आणि तेच करणं. देवाला काय आवडतं? कुणाचा द्वेष करणं आवडत नाही. देवाला नाम घेणं आवडतं. देवाला सगळ्या भूतमात्रांच्या बरोबर मैत्रीच्या भावानं राहणं आवडतं. देवाला अंतरंगामध्ये दया भाव ठेवणं आवडतं. आपण ते करायचं. जे परमेश्वराला अनुकूल आहे तेच करायचं. हे बघा, साधकानं प्रत्येक गोष्ट करत असताना थोडासा विचार आधी करावा. मी हे करतोय, पण हे केल्यानं महाराजांना आवडेल का? मी जर हे केलं तर महाराज प्रसन्न होतील का? आपण जर प्रत्येक कर्म करताना हा विचार करून जर कर्म केलं ना, तर मी सांगतो आपल्या हातून अनुचित कर्म घडणारच नाही. माझ्या प्रभूंना काय प्रिय आहे? दुसरा प्रकार आहे प्रतिकूलस्य वर्जनम. त्याला जे प्रतिकूल आहे, अर्थात जे आवडत नाही, त्याचा त्याग करायचा. कुणाचा मत्सर करणं आवडत नाही, असंगाशी संग त्याला आवडत नाही. एखाद्या जीवाला त्रास देणं त्याला आवडत नाही, आपण नाही करायचं. प्रतिकूलस्य वर्जनम. तिसरा प्रकार आहे रक्षिष्यति इति विश्वासः. माझा स्वामी, माझे प्रभू किती जरी मोठं संकट आलं तरी त्यातून माझं रक्षण करतील, हा मनामध्ये भाव असला पाहिजे. रक्षिष्यति इति विश्वासः. आपण गजेंद्राची कथा ऐकली. गजेंद्र जेव्हा अत्यंत संकटामध्ये होता, असहाय्य होता, त्यावेळेला आकाशमंडलामध्ये खूप देवता होत्या. प्रत्येकाला वाटत होतं गजेंद्र आपल्याला बोलवेल. पण गजेंद्राने विचार केला की माझा प्रभू इथे असताना, माझा प्रभू समर्थ असताना मी अन्य कुणाला कशाला शरण जाऊ? तो माझं रक्षण करण्याला समर्थ आहे. मनामध्ये हा भाव दृढ असला पाहिजे. आपण महाराजांच्या चरणी आपला ध्येयभाव व्हायलाय, आपण महाराजांना सर्वस्व मानलंय ना, मग जे काही होईल ते महाराज आपल्यासाठी योग्यच करतील, हा भाव
साधकाच्या मनात दृढ असला पाहिजे. हरिश्चंते करिष्यते, भागवतातलं विचारत नाही. हरिश्चंते करिष्यते, भगवान हरी जे करेल ते शम म्हणजे कल्याणाचंच करेल. एकदा काय झालं, धर्मराजांना इच्छा झाली की आपण भगवान श्रीकृष्णांच्या पंक्तीला जेवावं. अधिक मास आहे. सकाळी त्याने बोलून दाखवलं आपल्या भावांना की मला आज खूप तीव्रतेने वाटतंय की आज भगवान श्रीकृष्णांच्या समवेत आपण भोजन करावं. अर्जुनानं म्हटलं दादा आता आज जेवायचं ना, आजच सांगून कसं, 4-8 दिवस आधी नियोजन पाहिजे ना. गोपाळ काकांसारखं नियोजन पाहिजे, मिनिट टू मिनिट. सगळं लिखित स्वरूपात. मी तर म्हणतो की ब्रह्मचैतन्य सेवा समितीचे हे जे असे मोठे मोठे उत्सव आहेत, या सगळ्या उत्सवांच्या नियोजनाची एक सीडी केली पाहिजे. आणि असा उत्सव जर कोणाला करायचा असेल तर तो आदर्श कसा करावा याच्यासाठी म्हणून उदाहरण म्हणून ते त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आदर्श वस्तुपाठ. सगळं नियोजन आधीच. अर्जुनानं म्हटलं दादा ऐन वेळ सांगून कसं, द्वारका काय जवळ आहे, त्यांना बोलवायचं म्हटल्यानंतर धर्मराज थोडेसे निराश झाले. भीमसेनानं म्हटलं दादा तुमची इच्छाच आहे ना, माझ्यावर सोपं जबाबदारी, मी घेऊन येतो भगवान श्रीकृष्णांना. कसं आणणार, मी बघतो कसं करायचं ते. तुम्ही फक्त पानं वाढले आणि तूप वाढायचं बाकी राहिलं की मला सांगा, मी घेऊन येतो. अर्जुनानं म्हटलं मी तरी आता 10 वाजता म्हणतोय ना, हा पानं वाढल्यावर बोलवायचं म्हणतो, म्हणजे काय होणार आहे. धर्मराजाने पानं वाढल्यानंतर भीमाला म्हटला भीमा आता बोलो भगवान श्रीकृष्णांना. भीम काय करतो, पटांगणामध्ये गेला आणि त्यानं आपली गदा हातामध्ये घेतली आणि भीमानं कळवळून म्हटलं देवा ही गदा वरतून खाली येण्याच्या आत जर तो इथं आला नाहीस तर तुझा भीम तुला जिवंत दिसणार नाही. ती गदा माझ्या डोक्यात पडेल आणि मी मरेल. फेकली ना वर गदा आकाशामध्ये. आता वर फेकलेली गदा खाली यायला किती वेळ लागणार आहे. या दरम्यान भीमाच्या मनामध्ये प्रगाढ विश्वास आहे की माझा प्रभू, माझा कृष्ण, माझा विश्वास मनात आहे की माझं रक्षण करणारा तो आहे. रक्षिष्यति ते विश्वास आहे. तो मला असं मरू देणार नाही. प्रगाढ विश्वास आहे. देव येत नाही का हो, देव येतो. देव खात नाही का, देव खातो. फक्त आपला विश्वास तेवढा कमी पडतो. भगवंताने प्रकट होऊन वरच्यावरती गदा धरली आणि भगवंतानं म्हटलं भीमा हे काय आहे. त्यानं म्हटलं देवा चला लवकर जेवायला, माझ्या दादानं तुमच्याबरोबर भोजन करायचं. आपल्या आराध्य प्रभूच्या बद्दल मनामध्ये प्रगाढ विश्वास पाहिजे. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, असं तुकाराम महाराजांनी म्हटलं. साधनेमध्ये विश्वास हा फार महत्वाचा आहे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो.
याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम्. गोस्वामी तुलसीदासांनी म्हटलंय, आपल्या जीवनामध्ये श्रद्धा म्हणजे भगवती भवानी आहे आणि विश्वास म्हणजे भगवान शिव आहेत. श्रद्धा विश्वास अंतःकरणात श्रद्धा पाहिजे आणि विश्वास पाहिजे. देव येत नाही का? देव येतो. देव खात नाही का? देव खातो. आपण तितक्या विश्वासाने त्याला दिलं पाहिजे. लोग कहते हैं भगवान आते नहीं, कहते हैं भगवान आते नहीं, लोग कहते हैं भगवान आते नहीं, लोग कहते हैं भगवान आते नहीं, रुक्मिणी की तरह हम बुलाते 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 नहीं, द्रौपदी की तरह धुन लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, मन को विषयों के विष से हटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, लोग कहते हैं भगवान खाते नहीं, 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 बिल्लिनी की तरह हम खिलाते नहीं, की तरह हम खिलाते नहीं, शाक प्रेमी विदुर समझाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, पाएंगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जमाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. भगवान येत नाही का? अवश्य येत. पण आपण तितक्या प्रेमानं त्याला बोलवलं पाहिजे. भगवान खात नाहीत का? भगवान खातात. आपण तितक्या प्रेमानं त्यांना दिलं पाहिजे. आपल्याकडे काही कुळधर्म कुळाचार असला ना की नैवेद्य असतात पुष्कळ. हा देवीचा, हा खंडोबाचा, हा दत्ताचा, हा महाराजांचा, हा दत्त महाराजांचा, हा मुंजाचा. गंमत काय असते, एवढे नैवेद्य असतात ना, मग ते नैवेद्य देवाला दाखवल्यानंतर ते कोणी खायचे आधीच ठरलेलं असतं. देवीचा कोणी घ्यायचा, मुंजाचा कोणाला द्यायचा, आधीच विभागणी झालेली असते.
म्हणजे देवाला नैवेद्य करणं हा केवळ एक उपचार मात्र आहे असं आपल्याला वाटतं. आपल्याकडे एक शब्द आहे बघा, नैवेद्य दाखवणं. आणि खरंच आपण नैवेद्य दाखवतोच नुसता. ताट उघडायचं, पाणी फिरवायचं आणि पुन्हा झाकून टाकायचं ताट. न जाणं देवानं पाहिलं आणि खाल्लं तर. महाराज मला इथली फार पद्धत आवडते. जेवी जेवी बा गुरुराया, हे सगळं असं अत्यंत प्रेमानं त्यांना आळवायचं आहे. आळवून भावना करायची. आपण जर उत्तरेमध्ये जाल ना तर तिकडे देवाला नैवेद्य समर्पण केल्यानंतर पडदा बंद करतात 10-15-20 मिनिटं. भगवान भोजन कर रहे हैं, प्रभु पा रहे हैं. उपासना शास्त्र असं सांगतं की देवासमोर आपण नैवेद्य जेव्हा ठेवतो, समर्पण करतो, तेव्हा एक निदान गोदोहन मात्र कालपर्यंत तरी थांबावं. एवढ्या वेळामध्ये देवतेच्या मूल मंत्राचा जप करावा आणि प्रार्थना अशी भावना करावी की माझे प्रभू नैवेद्य स्वीकारतायत. भावग्राही जनार्दना. नामदेव महाराज लहान होते. घरी परंपरेनं पांडुरंगाची सेवा आहे. दामाशेट्टी नामदेव महाराजांचे वडील, रोजचा त्यांचा नियम आहे, पहाटे पूजा, काकडा वगैरे सगळं, दुपारी बरोबर 12 वाजता पांडुरंगाला नैवेद्य. एके दिवशी त्यांना काही बाहेरगावी जायचं काम आलं. त्याने सांगितलं, नामे मी 8 दिवस नाही आहे इथे, तेव्हा 8 दिवस देवाला जीव घालायचं काम तू करायचं. दामाशेट्टी निघून गेले. दुसऱ्या दिवशी बरोबर 11:15 वाजता गोणाईनं नैवेद्याचं ताट तयार केलं आणि सांगितलं, नाम्या जा लवकर देवाला जीव घालून ये. लहान मूर्ती नामदेव महाराजांची छोटी 5 वर्षाची. हातात ताट घेतलं, एका हातात पाण्याची लोटी घेतली, लुटू लुटू चालत देवाच्या देवळामध्ये आले. पांडुरंगाच्या समोर नैवेद्य ठेवला, प्रार्थना केली, देवा रोज माझे बाबा येतात तुला जेव घालायला, पण आज मी आलोय, माझे बाबा कसं जेव घालतात हे तुला हे मला माहित नाही देवा. देवा आज मी आलोय, जेवा बरं. ताट समोर ठेवलं, बाजूला बसले, वाट पाहतात. अर्धा तास झाला, 1 तास झाला, देव काही येईना. नामदेव महाराज देवाला बोलू लागले, देवा चुकलं करे माझ्याकडून काही, माझा राग आला का, सांग विठ्ठला का रुसला, नामदेवाचा तुला राग आला. राग आला का माझा, माझ्याकडून काही च्युती झाली का, बाबा कसं जेव घालतात हे मी तुला कधी पाहिलेलं नाही देवा, माझ्याकडे अपराध झाला असला, हे बघ मी क्षमा याचना करतो, मग तू जेव. तू जर नाही जेवला ना तर बाबा राग होतील मला. तरी देव घेणार. शेवटी नामदेव महाराजांनी म्हटलं, तेव्हा तुझं नाही आलास तर मी डोकं आपटेन तुझ्या समोर. आणि नामदेव महाराजांनी डोकं आपटायला सुरुवात केली. छोटस पोर होतोय. भगवान गदगदित झाले आणि मूर्तीतनं बाहेर आले. नाम्याला धरलं, नाम्या अरे काय करतोस. देवा मग एवढा वेळ लावायचा यायला. गरम गरम सगळं आणलेलं होतं, सगळं थंड होऊन गेलं. बसा आता जेवा, आता थंडच खा.
अरे नाम्या मी असं खात नसतो, तुम्ही कसं खाता आणि कसं नाही मला सांगायचं नाही, तुम्हाला जेवावं लागेल. भक्त परवश महाराज भगवान नामदेवांच्या हातचा नैवेद्य भक्षण करत आहेत. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, आज किती दिवसानं देवाच्या पोटात अन्न गेलं असेल कोणास ठाऊक. भोजन झालं, भगवंतानं म्हटलं नाम्या आता जाऊ मी, पण हे बघ मी आलो जेवलोय, कोणाला सांगायचं नाही. साधना जी असते ना ती साधना आपली गुप्त ठेवायची असते. आपल्याला साक्षात्कार झाला म्हणून सगळीकडे त्याचा डिंडोरा नाही पेटायचा. सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय जगासे दावावा, नित्य देव भेटे म्हणून काय जगासे दावावे. सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा, ऊस गोड झाला म्हणून काय मुळा सकट खावे. सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरीच मारावी. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. मोठा मनुष्य एखादा संत आपला सोयरा आहे याचा अर्थ आपण कसंही वागायला परवानगी नाही. आचार बुडवावा काय, देव आपल्याला नित्य भेटतो म्हणून तो काय दाखवण्याचा विषय काय, जगाला सांगण्याचा विषय काय, ॲडव्हर्टाईज करण्याचा विषय काय. काही लोक न विचारता आपण काय करतो ते सतत सांगत असतात, ॲडव्हर्टाईज करत असतात. आजकाल फार शेड्यूल टाईट आहे. पहाटे लवकर उठावं लागतं, पहाटे काकडा, त्याच्यानंतर स्नान संध्या, ते झाल्यानंतर देवाची पूजा, रोज 21 आवर्तनं, ते झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायचा, अजिबात वेळच मिळत नाही. उपासना करा, परंतु उपासना आपण केली हे आपल्या तोंडानं कोणाला सांगू नये. फक्त अधिकारी महापुरुषांच्या जवळ सांगायला परवानगी आहे. ते कशासाठी, आपण जी उपासना करतो आहोत त्याच्यामध्ये आणखी काही सुधारणा आवश्यक आहे का, किंवा माझ्याकडनं काही च्युती होत नाही आहे ना. बाकी आपली साधना कोणाला सांगू नये असा नियम आहे. आपण आपल्या तोंडानं जर सांगायला सुरुवात केली ना तर ते आपला पुण्यांश कमी कमी होत जातो. सांगायचं असलं तर आपण काय पाप केलं तर ते सांगा, पण माणूस तसं नाही ना करत. आपण काय वाईट काही केलं तर ते झाकून ठेवतो. आपण केलेलं पुण्य सुद्धा झाकून ठेवावं, त्याचा प्रचार करू नये. ज्ञानोबारायांनी त्याला सुंदर दृष्टांत दिलाय. खळं झाल्यानंतर शेतकरी आपल्या धान्याची रास तशी झाकून ठेवतो ना, कुणाला दाखवत नाही, तसं साधकानं आपलं पुण्य झाकून ठेवावं. ज्यांच्यासाठी मी करतोय महाराजांना न सांगता कळतंय, मग त्यांना न सांगता कळत असेल तर आपण काय सांगण्याची जरूर आहे. देव हा अनुभवाचा विषय, तो शब्दाचा विषय नाही. दुसऱ्या दिवशी नामदेव महाराजांनी म्हटलं आईला, आई आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर कसे लाडू बिडू करतेस, गोडधोड करते, मग देवाला काय भाजी भाकरी, आज काही गोड पदार्थ दे ना. तिने छान गोड पदार्थ दिला. जा नाम्या, देवासमोर ठेवला नैवेद्याचा भाग देवासमोर ठेवला आणि नामदेव महाराज देवाला बोलतायत, देवा येता का कालचा मंत्र म्हणून. काय
काय करतो महाराज? भक्त परवश भगवान येऊन नामदेव महाराजांच्या हातचा नैवेद्य ग्रहण करतात. 5-6 दिवस झाले. सुरुवातीला काही कळलं नाही, पण गोणायच्या नंतर लक्षात आलं 5-6 दिवसांनी की पोरगा नैवेद्याचं ताट भरलेलं नाही, तो पण रिकामं ताट परत आणतो. याचा अर्थ हा नैवेद्य देवाकडे नेतच नसावा, कुठेतरी मध्येच खात असावा. विचारलं, नाम्या याच्यातला नैवेद्य काय झाला? आता देवाने सांगितलं होतं सांगायचं नाही. नामदेव महाराज काही बोलत नाहीये. गोणाईनं फार विचारलं, सांगेनात, मारू लागली. शेजारीन जवळ आली, तिने म्हटलं का ग मारतेस लेकराला? तिने म्हटलं खोटं बोलतोय. खोटं बोलतो? शेजारीने म्हटलं अगं नाही, लहान मुलं खोटं नसतात बोलत, लहान मुलं खरंच बोलतात. मोठी माणसं त्यांना खोटं बोलायला शिकवत असतात. एकाचे पैसे घेतलेले होते आणि तो समोर येताना दिसला. यानं आपल्या मुलाला सांगितले, बघ ते समोरून काका येत आहेत ना, त्यांना सांग मी घरी नाही. आणि ते काका गेले म्हणजे मी तुला चॉकलेट देईन. ते निरागस पोरग ते जवळ आल्यानं सांगितलं, काका काका आमचे बाबा घरी नाही आहेत आणि तुम्ही गेल्यावर ते मला चॉकलेट देणार आहेत म्हणले. त्यांनी मला सांगायला सांगितले, तुम्हाला घरी नाही ते सांग. शेजारणीने म्हटलं अगं त्याच्यावर विश्वास ठेव थोडा. तिनं म्हटलं उद्या सांगतेच या ना. नामासाठी आल्यानंतर तिनं सांगितलं, अहो या पोरानं देवाला उपाशी ठेवलं, देवाकडे नैवेद्य नेलाच नाही. रागवले नामासाठी, मारू लागले. मार असह्य झाला. आणि तेव्हा नामदेव महाराजांनी बोलायला सुरुवात केली, बाबा मारू नका हो, नैवेद्य मी नाही खाल्ला, देवानं खाल्ला. देव कुठे खात असतो? बाबा तुम्हाला बघायचंय, माझ्या मागे या. नैवेद्याचं ताट घेतलं. नामदेव महाराज रावळामध्ये आले. बाबा या खांबाच्या आडून पहा, समोर येऊ नका. साधनेमध्ये एखादा सुद्धा निगेटिव्ह प्रवृत्तीचा मनुष्य चालत नाही. असा जर मनुष्य कोणी आला ना, तर आपला येणारा अनुभव किंवा येणारा आनंद निघून जातो. सत्संगामध्ये सगळे भगवत प्रेमी असतील तर आनंद निराळा आहे. विजातीय वृत्तीप्रमाणे नाही चालत. देवाला प्रार्थना केली, देवा आज आज माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. प्रतिष्ठेचा म्हणण्यापेक्षा अस्तित्वाचा प्रश्न आहे. देवा आज जर तू आला नाही ना, सगळे मला खोटं ठरवतील. मला खोटं ठरवू दे, पण देवा सगळे तुला दगडाचा म्हणतायत, तू काय दगडाचा आहेस का रे? देवा आज तुला आलं पाहिजे. नामदेव महाराज प्रार्थना करू लागले, आळवू लागले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. हे ओ विठ्ठले माझे माऊली, माझे माऊली. हे ओ विठ्ठले माझे माऊली, विठ्ठले माझे माऊली. निढळावरी कर, निढळावर
मी पाहे येई ओ विठ्ठले माझे माऊली विठ्ठले माझे माऊली विठ्ठले माझे माऊली पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला येई ओ विठ्ठले माझे माऊली विठ्ठले माझे माऊली विठ्ठले माझे माऊली विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाणी विठोबाचे राजा नित्य दीपवाळी विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी हे ओ विठ्ठले माझे माऊली विठ्ठले माझे माऊली विठ्ठले माझे माऊली हळू लागले नामदेव महाराज भगवंताला आणि मूर्तीतनं भगवान बाहेर आले. नामदेवा हाती दूध प्याला नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दामाशेट्टी खांबाडून पाहतायत. भोजन झाल्यानंतर भगवान पुन्हा मूर्तीमध्ये अंतर्धान झाले. दामाशेट्टीने धावत धावत जाऊन नाम्याला आपल्या पोटाशी धरलं. नाम्या, आज माझं कुळ धन्य झालं रे. तुझ्यासारखा भगवत भक्त आज माझ्या कुळामध्ये जन्माला आला. एखादा भगवत भक्त महापुरुष कुळात जर जन्माला येणार असेल ना, तर त्याचे पितर आनंदानं नाचतात की आता आमचा उद्धार करणारा आमच्या कुळात जन्माला येतो. मोदन्ते पितरो नृत्यन्ते देवता. दामाशेट्टीनं गोणाईला म्हटलं, गोणे या नाम्याला कधी मारत जाऊ नको बरं, कधी रागावत जाऊ नको. अगं याच्या हातचा देव जेवतो म्हणे. रक्षिष्यति इति विश्वासः. तो माझं रक्षण करण्याला समर्थ आहे हा विश्वास आपल्या मनात पाहिजे. गोपतृतीय वर्णन तथा तोच केवळ माझा आहे, बाकी सगळं त्याच्या वाचून जे आहे ते सगळा फापट पसार आहे. मनामध्ये दृढ श्रद्धा पाहिजे. देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा आहे. सत्यपिभेदापगमे नाथ तवाहम नमामकी नस्तवम. देवा तू माझा आहेस, नाथ तबाहम. हे नाथ आप मेरे हो, हे नाथ मैं आपको भूलू नहीं. आत्मनिक्षेप कार्पण्यम. आत्मनिक्षेप भगवंताला संपूर्ण समर्पण. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणं. जे जे काही करशील कायेन वाचेन मनानं ते सगळं मला अर्पण बुद्धीनं त्या ठिकाणी करावं. कार्पण्यम भगवंताच्या सेवेमध्ये कुठली कृपणता करता कामा नये. उदारता असावी. हे 6 प्रकारची शरणागती आहे महाराज.
एक एक पायरी चढत आपण भगवंताकडे जर अग्रेसर होऊ ना, तर निश्चितपणानं त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. राजा भगवान अत्यंत दयाळू आहे. आज द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या सान्निध्यात समस्त द्वारकावासियांना अत्यंत आनंदाची अनुभूती येते. एकदा काय झालं, खग्रास सूर्यग्रहणाची पर्वणी आली. सूर्योपरागस्सु महान आसीत कल्पक्षये यथा. खग्रास सूर्यग्रहण आलं तेव्हा लोकांना अगोदरच त्या ग्रहणाबद्दल समजलं होतं, म्हणून सगळेजण आपलं कल्याण व्हावं या उद्देशानं स्नानदान इत्यादी करण्यासाठी समंत पंचक नावाच्या तीर्थक्षेत्रावर आलेले आहेत. जिथं शस्त्र धारण करणाऱ्या अशा परशुरामांनी सगळी पृथ्वी क्षत्रियहीन केल्यानंतर राजांच्या रक्तानं मोठे मोठे डव बनविलेले होते, ते समंत म्हणजे क्षेत्र, कुरुक्षेत्र ज्याला म्हणा. जसं एखादा सामान्य मनुष्य आपलं पाप नाहीसं करण्यासाठी प्रायश्चित्त घेतो, त्याप्रमाणे सर्व शक्तिमान भगवान परशुरामांनी स्वतःशी पापकर्माचा काही संबंध नसूनही लोकांना सदाचाराचं शिक्षण देण्यासाठी तिथं यत्न केला होता. राजा रे, सबंध भारतवर्षातून खूप लोक आले होते, प्रचंड गर्दी जमली होती. अक्रूर, वसुदेव, उग्रसेन, भगवंताचा सगळा परिवार, आणि सगळेजण सपरिवार कुरुक्षेत्राला आले. यादवाने तिथं पोहोचल्यानंतर एकाग्रचित्तानं स्नान करून उपवास केला. नंतर त्याने ब्राह्मणांना सुंदर अशा गायी दान दिल्या. ग्रहण सुरू झाल्यानंतर अनुष्ठान केलं, जप केला. ग्रहण लागल्यानंतर कुठे शिवायचं नसतं, कारण त्यावेळेला ते सूतकासारखं असतं. परंतु ग्रहणामध्ये अनुष्ठान करायला पूर्णपणानं परवानगी असते. ग्रहणाचा पर्व इतकं महत्त्वाचं असतं की आपल्याला त्या काळात सूतक असेल 10 दिवसाचं, तर त्या ग्रहणाच्या काळापुरती स्नान करून शुद्धी होते, स्नान करून अनुष्ठान करता येतं. अगदी देवाची पूजा वगैरे असं नाही जर झालं तरी नामजप वगैरे करता येऊ शकतो. ग्रहण सुटल्यानंतर सगळ्यांनी परशुराम तीर्थामध्ये विधीपूर्वक स्नान केलं. सत्पात्र ब्राह्मणांना सुंदर पक्वांनाचं भोजन दिलं, आणि हे सगळं भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी भक्ती जडावी म्हणून केलं होतं. हे सगळं झाल्यानंतर भोजन केलं आणि सगळेजण एकमेकांच्या भेटीगाठी घेतात. राजा रे, याच वेळेला तिथे नंदबाबा, यशोदा मैया, सगळ्या गोपी आलेल्या होत्या. सगळेजण त्यांना आनंदानं भेटतात. भगवान श्रीकृष्ण यशोदा मैयाकडे आले. मैया म्हणून हाक दिली. यशोदेनं पाहिलं, भगवंताला आपल्या पोटाशी धरलेलं आहे. श्रीकृष्णांना भेटून त्यांच्याशी बोलून आपलं दुःख विसरली. यशोदेने म्हटलं, कान्हा बस एवढ्यासाठीच मी जिवंत राहिले होते, प्राण शरीरात ठेवले होते. आता 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 मी आनंदानं प्राण सोडायला तयार आहे. तुला फक्त एकदा पाहायचं होतं. कन्हैया,
एक गोष्ट करशील, मला एक वरदान देशील, माझ्या अंतिम समयी तू माझ्या जवळ असला पाहिजेस. इतना तो करना स्वामिल, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. केशर तिलक हो आला, गले वैजयंती माला, मुख चंद्र सा उजाला, जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, सब ये ही मन बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. कोई रोग ना सतावे, प्रत्येकाने रोज देवाला प्रार्थना करावी. कोई रोग न सतावे, जब प्राण कंठ आवे, यम दर्शन दिखावे, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, बंसी की धुन सुनाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. देवाची रोज प्रार्थना करावी. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. देवाची प्रार्थना करावी. अनायासेन मरणम विना दैन्यन जीवनम, अंतिम समय सफल हो. भगवंताने म्हटलं, मां चिंता नका करू, आपकी इच्छा पूर्ण होगी, मैं आपके अंतिम समय में अवश्य आ जाऊंगा. यानंतर भगवान नंद बाबांना अत्यंत प्रेमाने प्रणाम करतात, नमस्कार करतात. नंद बाबा कन्हैयाला आपल्या छातीशी लावतात. यानंतर भगवान गोपींना भेटले. गोपींना अत्यंत आनंद झाला. खूप प्रेम दिलं म्हणून पुन्हा भगवान तिथे गेले नाहीत. एकदा गोकुळातून आल्यानंतर पुन्हा गेलेले नाही आहेत. भगवंताचे सगळे मित्र लांब उभे होते, जवळ यायला संकोच करत होते. आपापसात चर्चा सुरू होती. तू राजा झालाय, तो आता पहिल्यासारखा राहिला नाही, आपला कन्हैया नाही राहिला, तो मोठा झालाय, त्यांना आपण भेटलेलं आवडेल की नाही. भगवंताने त्यांच्या मनातली गोष्ट जाणली आणि भगवान श्रीकृष्णाने त्या सगळ्या गोपाळांना बोलायला सुरुवात केली. ए पेंद्या, ए वाकड्या, ए मधुमंगल्या, अरे मी तुमचा कन्हैया, मला भेटणार नाही. सगळ्याला इतका आनंद झाला. आपला कन्हैया मोठा झाला पण आपल्याला विसरला नाही. सगळेजण धावत धावत कन्हैयाला मिठी मारतात.
कन्याला सगळेजण उचलून घेतात आणि सगळ्यांनी एकच एक जल्लोष करायला सुरुवात केली आहे. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. खेळू यमुने थडी, नाचा पाऊला देहुडी, कृष्ण आमुचा की रे गडी, कृष्ण आमुचा की रे गडी. गड्यानो राजा की रे झाला, राजा की रे झाला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. खेळू होतो तो हुंबरी, खेळू होतो तो हुंबरी, खेळू होतो तो हुंबरी, खेळू होतो तो हुंबरी. कडकहानो टिरी बरी, कडकहानो टिरी बरी. आता चालीला तळ भारी, आता चालीला तळ भारी, अमुचा यशोदेचा हरी, अमुचा यशोदेचा हरी. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, म्हणे चला जाऊ, नमा म्हणे चला जाऊ, हात जोडून उभे राहू, माया पडून मागून घेऊ, माया पडून मागून घेऊ, जनिवनी तोची कृष्ण ध्याऊ, जनिवनी तोची कृष्ण ध्याऊ. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, सिंहासनी सगळ्यांना अत्यंत आनंद झाला. यानंतर सगळेजण एकमेकांशी चर्चा करतायत. कुंती आपल्या बंधूंना वसुदेवांना त्या ठिकाणी बोलते, आर्यं भ्रातरहं मन्ये आत्मानं अकृताशिषं यदवा आपत्सुमदवार्तां नानुस्मरत सत्तमा. दादा, अरे मी स्वतःला फार दुर्दैवी समजते रे, कारण आपल्यासारखे श्रेष्ठ बंधू बांधव असून सुद्धा आपत्तीच्या वेळी तुम्हाला माझी आठवण झाली नाही. दादा, अरे दैव ज्याला प्रतिकूल असतं ना त्याला हितचिंतक संबंधी पुत्र भाऊ किंबहुना माता पिता सुद्धा विसरतात. अरे हेच खरं आहे. वसुदेवान म्हटलं, ताई आम्हाला दोष देऊ नकोस. अगं सगळेजण दैवाच्या हातातलं खेळ नाही, कारण सगळे लोक ईश्वराच्या इच्छेनंच कर्म करतात किंवा त्यांना तसं करावं लागतं. दैव जाणिले कोणी? मनसा चिंतितम कार्यम दैवम अन्यत्र चिंतयेत.
आपण मनामध्ये एक विचार करतो आणि दैव काही निराळच विचार करत असत. बऱ्याचदा आपण म्हणतो अरे याच्यापेक्षा असं झालं असतं तर, हे दैवाला मान्य नव्हतं ना. दैव मान्यत्र चिंते. ताई अगं कंसाच्या छळामुळे आम्ही सुद्धा देशोधडीला लागलो होतो. थोड्याच दिवसापूर्वी सुदैवानं पुन्हा आमच्या जागेवर आलो. आम्हाला पुन्हा चांगले दिवस आले. यानंतर सगळेजण भगवान श्रीकृष्णांची प्रशंसा करू लागले. सगळ्यांची फार सुंदर चर्चा होते.